नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सर्दी खोकला घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा उपाय या ठिकाणी सांगणार आहे। तर वातावरणातील बदलामुळे जर आपल्याला वारंवार घशामध्ये इन्फेक्शन होत असेल, सध्या पावसाला सुरुवात म्हणजे चांगलीच झालेली आहे, पूर्णपणे वातावरण थंड असं आहे। वातावरणातील बदलामुळे जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल, तुमच्या घशामध्ये वारंवार इन्फेक्शन होत असेल, त्याचबरोबर जर तुम्हाला छातीमध्ये कफ साठल्यासारखं जाणवत असेल, तर अशा वेळेस आपण लगेचच घरगुती उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास जास्त प्रमाणामध्ये होणार नाही आणि त्याचा जो इलाज आहे तो आपण घरच्या घरी करू शकतो। तर त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे सेंधव मीठ आणि हा आहे आल्याचा छोटासा तुकडा। तुम्ही पाहू शकता एकदम छोटीशी अशी मी चक्ती घेतलेली आहे आणि हे जे आलं आहे ते आपण पहिलं तर स्वच्छ धुवून एखाद्या सुती कपड्याने कोरडं करून सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेंधव मिठामध्ये आपण हा तुकडा असा व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे आणि तो आपण आपल्या तोंडामध्ये टाकायचा आहे। हा जो तुकडा आहे तो आपण त्याचं चगळून चगळून सेवन करायचं आहे। यामुळे आपल्या घशाला जे काही इन्फेक्शन झालेलं आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुम्हाला काही मिनिटांमध्ये लगेचच त्या खोकल्यापासून, घशातील जे इन्फेक्शन आहे, सर्दी आहे, तुमचा वारंवार घसा कोरडा पडतोय, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे। यामुळे तुमची पचनक्रिया देखील छान सुरळीत होणार आहे आणि सर्दी खोकल्यापासून तुम्हाला त्वरित असा आराम मिळणार आहे। तर अगदी साधा सोपा हा कोणीही करू शकेल असा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका घरगुती उपायासोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।